नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिव केदार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण माजी सैनिकच्या जागेवरती सर्वसाधारण विद्यार्थ्यांना घेणार आहे या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर सातारा या जिल्ह्यामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबतची ही माहिती आहे। तर काय आहे ही सखोल माहिती आणि काय आहे हा विषय बद्दलची सर्व माहिती आपण येथे पाहणार आहोत। तर विषय असा आहे मित्रांनो की सातारा जिल्ह्यामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचा हा विषय त्यांनी परिपत्रक काढलेला आहे। तर काय आहे ही माहिती आपण संपूर्ण पाहूया। उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून जलसंपदा विभागांतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क आणि गट क संदर्भीय नामनिर्देशांच्या कोठ्यातील प्रतीक्षा यादीतील पदे भरण्यासाठी नियुक्तीबाबतची कार्यवाही परिमंडळ स्तरावर सुरू आहे। तरी हा विषय काय आहे तरी सोबत दिलेल्या यादीमध्ये नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सरळ सेवेच्या नामनिर्देशाने भरण्यासाठी माजी सैनिकांच्या 15% कोट्यातील अर्हता प्राप्त माजी सैनिक प्राप्त न झाल्यामुळे सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणानुक्रमे उमेदवारांची प्रतीक्षा यादीवरील पदे भरण्यासाठी व प्राथमिक स्तरावर पात्र अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणी दिनांक 23/12/2024 रोजी उपविभागीय कार्यालय कोकण सिंचन उपविभाग क्रमांक 1 सातारा गेट क्रमांक 3 येथे सकाळी 10 वाजता न चुकता उपस्थित राहायचं आहे आणि सदर यादीतील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे। उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार दिनांक 4/5/2022 नुसार अंतिम निवडसूची तयार करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले म्हणजे अंतिम निवडसूची प्रतीक्षा सूचीमध्ये समाविष्ट झाले असे समजू नाही। ही माहिती पाहायची मित्रांनो। तसेच याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। उमेदवारांनी आपले पदानुसार सोबत दिलेले तपासणी प्रतीक्षा सूची 2 प्रतीत भरून संबंधित मूळ कागदपत्रे व साक्षांकित 2 प्रती म्हणजे त्याच्या 2 झेरॉक्स आणि आपले मूळ कागदपत्र सोबत ठेवून ज्या ठिकाण त्यांनी दिलेलं आहे तेथे उपस्थित राहायचं आहे। सदर पडताळणीस गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्राची पूर्तता नसल्यास येथे गैरहजर राहिले आणि सदर कागदपत्र तुमच्याकडे जर नसली तर त्याच्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही। म्हणजे त्यांनी जी तारीख सांगितलेली आहे त्याच तारखेला तुम्हा सर्वांना तेथे उपस्थित राहायचं आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा पत्र तुमच्याकडे जर नसली तर त्याच्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही। म्हणजे त्यांनी जी तारीख सांगितलेली आहे त्याच तारखेला तुम्हा सर्वांना तेथे उपस्थित राहायचं आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा सुद्धा टाकता येणार नाही। ही माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याबद्दल कोणाला स्वतंत्र पत्रव्यवहार सुद्धा केला जाणार नाही। एवढंच नव्हे तर कोणाच्याही स्वतंत्र ईमेलवरती ही माहिती पाठवण्यात येणार नाही। याची सर्व मित्रांनी नोंद घ्यायची आहे। हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर
तर हे परिपत्रक काढण्यात आलं, तरी असं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर हे कोणी काढलेलं आहे, तर अरुण नाईक, सदस्य समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ व परिमंडळीय अधिकारी कोल्हापूर परिमंडळ सातारा यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. तरी यामध्ये माजी सैनिक हे उमेदवार त्यांना मिळालेले नाही म्हणून मेरिटनुसार कास्टनुसार उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी ते तयार करणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांना ही चांगलीच संधी मिळालेली आहे, कारण जे विद्यार्थी तेथे वेटिंगला पडलेले होते, ज्यांना मार्क्स चांगले होते, त्यांची निवड होण्याचे चान्सेस वाढलेले आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक घ्या. आणि याचीच आपण PDF खाली या विभागाची PDF खाली लिंकसुद्धा दिलेली आहे. म्हणून सर्वांनी ह्या PDFला लिंक डाउनलोड करून घ्या व हे दिलेले कागदपत्रे 2 प्रतीमध्ये सांगितल्याप्रमाणे झेरॉक्स घेऊन जायचे आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत. आणि जी तारीख दिलेली आहे त्याच तारखेला सर्वांनी जावं, ही सर्वांना विनंती. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिव केदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहील. आणि चला आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.